सर्वांना जय शिवराय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घमेंडी आणि गर्विष्ठ लोक कशी असतात, त्यांचा मूळ स्वभाव कसा असतो, ते स्वतःला किती शहाणे समजतात, दुसऱ्याला किती कमी लेखतात। या जगामध्ये भरपूर, या समाजामध्ये पावलोपावली तुम्हाला गर्विष्ठ आणि घमेंडी लोक भेटणार आहेत। घरात भेटणार, बाहेर भेटणार, तुम्ही कुठे जॉब करत असाल तिथे भेटणार। प्रत्येक ठिकाणी घमेंडी आणि गर्विष्ठ लोक असतात। पण ही घमेंडी आणि गर्विष्ठ लोक नेमकी कशी असतात, त्यांना कसं ओळखायचं, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, अगदी छोटा व्हिडिओ होणार आहे, 4 ते 5 मिनिटाचा। अगदी स्किप न करता तुम्ही सर्वांनी पाहावा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला, सगळ्यात पहिलं घमेंडी आणि गर्विष्ठ लोकांचं लक्षण म्हणजे ते फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात। कोणताही क्षण असू दे, सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, एखाद्यावर वाईट वेळ आलेली असेल किंवा तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला एखाद्या वेळेस खूप मदतीची गरज असेल, तेव्हाही त्यांना त्या समोरच्या व्यक्तीच्या गरजेचं किंवा तो त्याच्यावर काय वेळ आली याचा काहीच फरक पडत नाही। ते फक्त स्वतःचा विचार करतात, मी कशाला याला मदत करू, मी याला मदत केली आणि मी जर याच्यात अडकलो किंवा मला त्रास झाला तर मग मी काय करणार, मला काय करायचंय, त्याचं काय होईल ते होईल, त्याचं तो पाहून घेईल, असं ही घमेंडी आणि गर्विष्ठ लोक असतात। आता बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ही घमेंडी आणि गर्विष्ठ लोक आहेत ना, ही फक्त दुसऱ्याला कमी लेखायचं काम करतात। त्यांना वाटत असतं हा काय आहे, ह्याला काय येतंय, किंवा हा काय शहाणपणा शिकवतो, हा काय ज्ञान म्हणजे ज्ञान पागळायला लागलाय, ह्याला काय येतंय, मीच शहाणा, मलाच सगळं येतंय, असं ही घमेंडी लोक असतात। आणि प्रत्येक पावलाला, प्रत्येक क्षणोक्षणी ही लोक दुसऱ्याला कमी लेखत असतात। त्यामुळे अशा लोकांपासून तुम्हाला जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करा। आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, ही घमेंडी आणि गर्विष्ठ लोक दुसऱ्याचा विश्वासघात करताना कधीच मागं पुढं बघत नाहीत। आपल्याला बघा, एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात करायला किंवा त्या व्यक्तीशी खोटं बोलायला आपण किती विचार करतो की बाबा नको, आपण हे करूया का नको, त्याचं मन दुखावेल, त्याला वाईट वाटेल आणि ही गोष्ट पण खरी नाहीये तरी आपण त्याला असं त्याचा विश्वासघात करणं चुकीचं आहे असं चांगल्या लोकांच्या मनात येतं। पण वाईट किंवा घमेंडी आणि गर्विष्ठ लोकांच्या मनात अजिबात हा विचार येत नाही। ते लोक फक्त स्वतःचा विचार करतात आणि समोरच्या व्यक्तीचा अगदी क्षणाचाही विचार न करता त्याचा विश्वासघात करून रिकामे होतात। त्या व्यक्तीने त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास टाकलेला असतो आणि तो घमेंडी समोरचा व्यक्ती त्याचा विश्वासघात करून रिकामा होतो। आणि आता बघा, चौथी गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे अशी लोक असतात ती स्वतःच्या पैशाचा आणि स्वतःच्या अधिकारांचा खूप गैरवापर करून घेतात। जिथे जिथे त्यांना स्वतःचे पैसे असतात ते गुंतवायचे असतात किंवा ज्या मार्गाने नको जायला पाहिजे त्या मार्गाने ते जाऊन अनेक मार्गाने, अनेक वाईट मार्गाने पैसा त्यांच्याकडचा कसा वाढेल किंवा त्यांच्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा त्यांना किती गैरफायदा घेता येईल हे बघत असतात। त्यामुळे गर्विष्ठ आणि घमंडी लोकांपासून जितकं तुम्हाला लांब राहता येईल तितकं लांब राहा। विशेष करून पुरुषांनी या गोष्टीची काळजी घ्यावी, कारण पुरुष मंडळी खूप घराच्या बाहेर असतात आणि त्यांना क्षणोक्षणी असे लोक भेटत राहतात। त्यामुळे पैसा आणि अधिकार म्हटलं की हे गर्विष्ठ लोक असे उफाळून जातात आणि या लोकांपासून नक्कीच तुम्ही लांब राहा। आता बघा, 5वी गोष्ट आहे, ही लोक आहेत ना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं जरी नुकसान झालं
तरी त्याचा विचार करत नाहीत. माझा फायदा होतोय ना, मग मी त्याचा विचार कशाला करू, जाऊ दे, त्याचं नुकसान होतंय तर त्याचं नुकसान होऊ दे, मला काय करायचंय, माझा फायदा होतोय ना, एवढंच त्यांना माहित असतं. ते बाकी तुमचा अजिबात विचार करणार नाहीत. त्यामुळं या घमंडी आणि गर्विष्ठ लोकांपासून तुम्ही 2 हात लांबच राहा. आता पुढची गोष्ट आहे बघा, 6वी गोष्ट आहे, हे गर्विष्ठ, अहंकारी आणि घमेंडी लोक सतत दुसऱ्यांच्या समोर चांगल्या व्यक्तीचा अपमान करतात. अपमान करायला अजिबात मागे पुढे बघत नाहीत. त्यांना या गोष्टी क्षुल्लक वाटतात. 4 चौघामध्ये धडधडीत तुम्हाला बोलायला कमी करत नाहीत. आणि या लोकांपासून तुम्ही जेवढे लांब राहाल, जेवढं तुम्ही या लोकांच्यात आणि तुमच्यात अंतर ठेवाल, तेवढंच तुमच्यासाठी चांगलं राहील. आता बघा पुढची आणि 7वी महत्वाची गोष्ट आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही जमलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखादा तुमचा सत्कार समारंभ होतोय आणि तुमचा तिथं गुणगौरव होतोय, तर त्या ठिकाणी मुद्दाम ही लोक तुम्हाला चिडवणे, हसणे, जी चांगली गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीमध्ये उणीव काढणे, या सगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे या लोकांना जिथल्या तिथं उत्तर द्यायला शिका आणि त्यांना इग्नोर करून पुढे जायला शिका. आता बघा 8वी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, शेवटची गोष्ट आहे, तर ही बघा, ही गर्विष्ठ, घमंडी आणि अहंकारी लोक असतात. ती ना भांडण करायला अजिबात मागे पुढे बघत नाहीत. अशा माणसांच्या तोंडाला लागून आपलं तोंड घाण न करता आपण आपली प्रगती कशी करू याच्याकडे लक्ष द्या. ही घमेंडी लोक नेहमी भांडणासाठी तत्पर असतात आणि ते मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि भांडण करायला नेहमी तयार असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गर्विष्ठ, अहंकारी आणि घमेंडी लोक नेमकी असतात तरी कशी आणि यांच्यापासून आपल्याला 2 हात लांबच राहिलं पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.